तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत लोकांची नावं अर्थातच माहिती असतील. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावं यात पहिली येतात. पण आशिया खंडातलं सर्वात श्रीमंत गाव कुठलं आहे ते माहितीये का? 99% लोकांना अर्थात त्याचं उत्तर माहिती नसणार आहे. तर गुजरात मधल्या भुज मधलं माधापूर हे छोटस गाव आशियातलं सर्वात श्रीमंत गाव असल्याचं म्हटलं जातं. या गावाची लोकसंख्या फक्त 32,000 इतकी आहे, पण इथे 7,000 कोटींहून अधिक मुदत ठेवी आहेत. या विक्रमाला भारत सरकारने ही मान्यता दिली आहे. माधापूरच्या श्रीमंतीचं रहस्य तिथल्या अनिवासी भारतीय समुदायामध्ये आहे. म्हणजे तिथे येणारे लोक जास्त राहतात, जे गावाच्या लोकसंख्येच्या 65% आहेत. हे अनिवासी भारतीय प्रामुख्याने आफ्रिका, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये स्थायिक झालेत. तिथूनच त्यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येतो. माधापूरमध्ये पैसा फक्त बँक खात्यांमध्येच पडून नाहीये, या पैशातून गाव विकासाचं मॉडेल बनवत आहे. इथे चांगले रस्ते, तलाव, शाळा, विद्यालय, आरोग्य केंद्र, मंदिरं बांधलेत. अनिवासी भारतीयांच्या गुंतवणुकीमुळे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांचं लक्ष वेधून घेणारं माधापूर हे आर्थिक केंद्र बनलंय. सध्या इथे 17 बँका आहेत. यामध्ये SBI, HDFC, ICICI, PNB आणि इतर अनेक बँकांचा समावेश आहे. माधापूरचे गावकरी आज जगभरात स्थायिक झालेत, पण अद्यापही त्यांची गावाची नाळ तुटलेली नाहीये. ते फक्त कुटुंबासाठी नाही तर गावाच्या विकासासाठी सुद्धा भरपूर पैसे खर्च करतात. जगभर पसरलेले गावकरी माधापूरच्या विकासासाठी पैसे देतात, जेणेकरून गाव आणि तिथली लोक एकत्र प्रगती करू शकतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथली बहुतांश संपत्ती आफ्रिकेत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून येते असंही सांगितलं गेलंय. त्यांनी पाठवलेला पैसा गावाच्या अर्थव्यवस्थेला सतत हातभार लावत असतो असंही सांगितलं गेलंय. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.